केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे। अनिल देशमुख यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा द्यायला भाग पाडणाऱ्या देशातील तमाम विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले। यावेळी त्यांनी काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांचाही उल्लेख करत सरकारच्या विरोधात निर्भीडपणे रस्त्यावर उतरलेल्या तमाम युवकांचा हा विजय आहे असे मत व्यक्त केले। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत असून अनिल देशमुखांनी हा निर्णय युवा शक्तीचा विजय असल्याचे म्हटले आहे। अतिशय आनंदाची गोष्ट आहे की शेवटी विद्यार्थ्यांच्या ताकदीसमोर केंद्र शासनाला झुकावं लागलं। ज्या पद्धतीनं देशामध्ये वारंवार परीक्षेमध्ये जे गैरप्रकार होत होते त्याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये फार मोठा आक्रोश होता आणि हा आक्रोश प्रामुख्याने दिल्ली येथे जंतर मंतर येथे कॉकरोच पार्टीच्या माध्यमातून त्याचे प्रमुख अभिजितजी दिपके जे महाराष्ट्राचे आहे ते तिथे आंदोलन बसले। सोनमजी वांगचुक साहेब ते आंदोलन बसले। सोनमजी वांगचुक यांनी 26 दिवस आंदोलन केलं पण तरी पण सरकारने यांच्याकडे लक्ष दिलं नाही आणि दिवसेदिवस हा देशामध्ये महाराष्ट्र असो, गुजरात असो, पंजाब असो, बिहार असो, प्रत्येक राज्यामध्ये हा विद्यार्थ्यांचा आक्रोश दिवसेदिवस वाढत होता आणि शेवटी या 12 वर्षामध्ये एकाचा सुद्धा राजीनामा मोदी सरकारमध्ये झाला नव्हता। पण हा राजीनामा विद्यार्थ्यांच्या ताकदीसमोर मोदी सरकारला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला। ही विद्यार्थ्यांची आणि संविधानाची खरी ताकद आहे। लोकवाहिनी मीडियासाठी सचिन झुडापे यांची रिपोर्ट, नागपूर।